मंत्री भरत गोगावले ने बड़ा बयान देते हुए कहा कि अगर हमने गठबंधन धर्म नहीं निभाया होता तो उनके घोड़े पीठ फेर कर भाग जाते। उन्होंने सांसद सुनील तटकरे का नाम लिए बिना उन पर तंज कसा। उनके इस बयान से महाड नगर पालिका चुनाव में महायुति में खलबली मच गई है। पालक मंत्री का पद हो या ग्राम पंचायत सदस्य का, सिद्धांत उससे ज्यादा महत्वपूर्ण है। उन्होंने राज्य में चल रहे पार्थ पवार मुद्दे पर बात करने से बचते हुए कहा कि बड़ी राजनीति पर हम क्या कहेंगे। हमारे प्रतिनिधि निसार शेख ने उनसे बात की है। स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका सुरू आहेत आणि आपण जर आता आहोत महाडमध्ये आहोत आणि आपण पाहतो या ठिकाणी महायुती झालेली आहे। सर काय सांगाल, एकंदरीत नगरपालिका निवडणुका सुरू आहे, काय सांगाल? नगरपालिकेच्या निवडणुकीला डिक्लेरेशन झालेलं आहे। 2 डिसेंबरला निवडणूक आहे आणि 3 डिसेंबरला रिझल्ट आहे। त्यानंतर उद्या सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होते। 17 तारखेपर्यंत शेवटचा दिवस 18ला त्याची छाननी आहे आणि मग 20-21 पर्यंत फायनलाइज होईल उमेदवार। तर आमच्या तयारीला आम्ही सुरुवात केलेली आहे। आम्ही आता जसं महायुतीमध्ये आहोत, वर्ण आदेश आहेत, जिथे जिथे शक्य तिथे विट्या करा, नाही तिथं मग सोबत लढायचं आदेश आहे असं म्हणतायत। महाडमध्ये नेमकं काय परिस्थिती आहे? महाडमध्ये आता आमची भारतीय जनता पार्टीने आमची चर्चा चालू आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने आम्ही काही प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेला आहे। आता तो प्रस्ताव त्यांनी स्वीकारायचा नाही स्वीकारायचा तो त्यांची बाब आहे, परंतु आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे। स्वीकारला तरी ठीक आहे आणि नाही स्वीकारलं तरी ठीक आहे। बाकी मित्रपक्ष जे काही मित्रपक्ष आहेत त्यांची आमची काही चर्चा नाही आहे, परंतु आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीचा फॉर्म्युला पूर्वी ठेवला होता, त्याच्यावरती चर्चा न झाल्यामुळे ह्याची पण चर्चा त्यांच्याबरोबर आमची काही झालेली नाही आहे आणि त्या अनुषंगाने मग आम्ही आमचा पूर्वाश्रमीचे मित्रपक्ष असणारे भारतीय जनता पार्टी आणि आमची नॅचरल अलायन्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पहिलं त्यांना विचारलं, त्यांच्याकडून आता निरोप येईल येस नो, त्यावरती पुढे म्हणजे एकत्रित महाडमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र म्हणजे राष्ट्रवादी चाललंय नाही, ते त्यांचं स्वतंत्र लढण्याच्या विचारात आहेत, परंतु राजकारण आहे, कधी काय कुठं घडायला सांगू शकत नाही आहे। परंतु आम्ही पहिली ऑफर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना दिलेली आहे